डिसीजेस, आरोग्य व रोग आपण बघतो. याच्यामधील आपण नॉन इन्फेक्टियस डिसीज बघत आहोत, म्हणजे असंसर्गजन्य रोग. असंसर्गजन्य रोग मधील आपण पहिला जो होता कॅन्सर तो बघितलेला आहे. तर आपल्याला दुसरा आज मधुमेह बघायचा आहे. तर पान नंबर आपल्याला 10 दिलेला आहे पुस्तकामधलं. तर पान नंबर 10 वरील आपण डायबिटीज हा पॉइंट बघणार आहोत. तर बघा, द हार्मोन्स इन्सुलिन इज प्रोड्यूस इन पॅनक्रियाज कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. तर काय सांगितलंय बघा, आपल्या शरीरामध्ये असणारे वेगवेगळे हार्मोन्स असतात बघा. तर त्याच्यामधला हार्मोन्स जे आहे तर ते काय करते बघा, इन्सुलिन नावाचं जे एक हार्मोन आहे तर ते आपल्या शरीरामध्ये असणारं पॅनक्रियाज जे आहे, म्हणजे त्याला स्वादुपिंड म्हणतो आपण, तर स्वादुपिंडामध्ये निर्माण होणारे जे इन्सुलिन आहे तर ते काय करतं, रक्तामधील जे शुगर ग्लुकोज आहे तर रक्तामधील ग्लुकोजचं काय करतं, म्हणजे प्रमाण जे आहे तर ते लेवलमध्ये किंवा नियंत्रित ठेवण्याचं काम करत असतं. इन्सुलेशन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल. दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज डायबेटिक्स. तर बघा, इन्सुलिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे शर्करेचं प्रमाण नियंत्रित राहत नाही आणि नियंत्रित न राहिल्यामुळे या विकाराला काय म्हटलं जातं, डायबेटीस म्हटलं जातं. नंतर याचे सिम्पटम्स विच कॅनॉट बी इग्नोर्ड. मग याची जी लक्षणं आहेत तर ती आपण इग्नोर करायची नाहीत किंवा दुर्लक्ष करू नये या लक्षणांकडे. तर कोणकोणती लक्षणं आहेत बघा, फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, म्हणजे रात्रीचं वारंवार मूत्र विसर्जनास जावे लागणे. इन्क्रीज ऑबेसिटी ऑर वेट लॉस. तर बघा, वजन खूप वाढणं किंवा वजन खूप कमी होणं यासारखी लक्षणं तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतात. नंतर रिझन्स फॉर डायबिटीज, म्हणजे कशामुळे हा डायबिटीज किंवा मधुमेह होतो. तर हेरिडेटरी म्हणजे अनुवंशिकता, जर आईवडिलांना किंवा आजी आजोबांना जर डायबिटीजचा त्रास असेल तर तो पुढच्या पिढीमध्ये येतो, म्हणजे अनुवंशिकता आहे तो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतो. ऑबेसिटी म्हणजे अतिलठ्ठपणा. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, तर अति प्रमाणावरती किंवा खूप कष्टाचा व्यायाम करणं किंवा व्यायामाचा अभाव. नंतर मेंटल स्ट्रेस, मेंटल स्ट्रेसला आपण मानसिक तणाव असं म्हणतो, ताण किंवा तणाव घेणे. आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स दिलेले आहेत. तर फॉलोइंग द प्रॉपर डाएट, medicines and exercise under the supervision of doctor help to keep the diabetes under control. तर तुम्हाला या ठिकाणी काय सांगितले बघा, प्रतिबंधात्मक उपचार म्हणून तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं कोणताही आहार घ्यायचा असेल, व्यायाम करायचा असेल किंवा तुम्हाला औषधं घ्यायची असेल तर त्याचा अवलंब करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे कोणाच तरी सुपरविजनमध्ये हे सगळं करायचं आहे. ते उगाच कुणीतरी सांगितले किंवा कोणाच तरी ऐकले तुम्ही एक्सरसाइज खूप सुरुवात करायला केली, परत इथं दुख असं काय होऊ नये. त्याच्यामुळे काय करायचं आहे, प्रॉपर गायडन्स घ्यायचा आणि कोणतीही गोष्ट करायची आहे. आता पुढं आपल्याला पेज नंबर 11 वरती दिलेला आहे, डू यू नो, म्हणजे माहीत आहे का तुम्हाला. इंडिया हॅज लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीज पेशंट्स इन द वर्ल्ड, म्हणजे सध्या देशात आपल्या भारत देशामध्ये खूप सारे, म्हणजे जगामध्ये सगळ्यात जास्त डायबिटीजचे पेशंट हे भारतामध्ये आहेत. ॲट प्रेझेंट म्हणजे सध्या स्थितीमध्ये अप्रॉक्सिमेटली 7 crores डायबिटीज पेशंट्स आर प्रेझेंट इन द कंट्री. तर साधारणपणे 7 कोटी मधुमेहाचे रुग्ण आपल्या भारतामध्ये आहेत. इंटरनेट माय फ्रेंड, म्हणजे इंटरनेट माझा मित्र. तर वॉच द वेरियस व्हिडिओज गिव्हिंग इन्फॉर्मेशन अबाउट डायबिटीज ऑन इंटरनेट. तर बघा, इंटरनेटवरील तुम्हाला डायबिटीजची माहिती घ्यायला सांगितलेली आहे किंवा सर्च करायला सांगितलेलं आहे आणि सर्च करून विविध व्हिडिओज पाहायला सांगितलेले आहेत. नोट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड प्रेझेंट इन द क्लास युझिंग MS PowerPoint प्रेझेंटेशन. तर महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जर डायबिटीजबद्दल भेटली तर त्याचं काय करायचं आहे, आपण MS Word किंवा PPT प्रेझेंटेशन जर म्हणतो तर ते PPT प्रेझेंटेशन सादरीकरण करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, इथंपर्यंत सगळ्यांना डायबिटीज म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. तर आता आपल्याला पुढचा जो पॉईंट आहे
तर तो हार्ट डिसीज बघायचा आहे. थर्ड जो डिसीज बघतोय आपण तर तो कोणता आहे? हार्ट हृदयविकार ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. तर हा हृदयविकार आहे, तर त्याबद्दल आपण माहिती बघूया. इफिशियन्सी ऑफ हार्ट डिसीजेस ड्यू टू decrease of blood supply and thereby oxygen and nutrient supply to the heart muscles. म्हणजे बघा हृदयाचे जे मसल्स आहेत किंवा हृदयाचे जे स्नायू, मसल्सला स्नायू म्हटलं जातं, हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा किंवा ऑक्सिजनचा किंवा जे पोषक घटक आहेत तर त्यांचा पुरवठा अपुरा पडल्यामुळे किंवा कमी पडल्यामुळे त्याची जी हृदयाची कार्यक्षमता जी आहे तर ती कमी होते. Due to this, heart has to perform more work that leads to stress on it. आणि हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे हृदयावर जास्त भार येतो किंवा जास्त त्याला कार्य करावं लागतं किंवा जास्त ताण येतो आणि जास्त ताण आल्यामुळे दिस मे कॉज हार्ट अटॅक. आणि जास्त ताण आल्यामुळे काय होतं? अटॅक येतो. इफ समवन हॅज हार्ट अटॅक, इमिजिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. म्हणजे हृदयविकाराचा झटका जर आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार करणं आवश्यक आहे. वन शुड नॉट इग्नोर दीज सिम्पटम्स. म्हणजे या लक्षणाकडे तुम्ही म्हणजे अशी लक्षणं आहेत तर त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणार नाही किंवा दुर्लक्ष करून चालणार नाहीत. मग ही कोणती लक्षणं आहेत बरं ती इग्नोरच केली नाही पाहिजे. तर बघा, सेव्हर चेस्ट पेन म्हणजे छातीमध्ये असह्य वेदना होणे. नंतर पेन इन शोल्डर म्हणजे छातीवरील वेदनांमुळे खांदे दुखणं. नेक अँड आर्म्स मान आणि हात सुद्धा दुखणं. क्रॅम्प्स इन हँड हात आकडणं. नंतर अनइसेन्सनेस ट्रिमोर्स म्हणजे घाम खूप येणं आणि अस्वस्थ होऊन थरथर कापणं किंवा अंग कापायला सुरुवात होणे. रिझन्स ऑफ हार्ट अटॅक. तर हार्ट अटॅक येण्याची कारणं कोणती बघा? स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबेटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, हेरिडिटरी, मेंटल स्ट्रेस, अँगर अँड एन्झायटी. तर बघा, धूम्रपान खूप करणं, स्मोकिंग म्हणजे खूप धूम्रपान करणं, अल्कोहोलिझम म्हणजे मद्यपान करणं, डायबेटीज मधुमेह, हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, ओबेसिटी अतिलठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज शारीरिक श्रमाची कमतरता, हेरिडिटरी म्हणजे आनुवंशिकता, मेंटल स्ट्रेस तणाव येणं, नंतर अँगर खूप रागीटपणा, एन्झायटी म्हणजे खूप चिंता करणं. हे खूप सारी कारणं तुम्हाला हार्ट डिसीजची दिसून येत आहेत. ठीक आहे, तर आता आपल्याला सांगितले रिझन ऑफ झालेला आहे. तर आपल्या हार्ट डिसीज इथे एक चार्ट दिलेला आहे. तर हार्ट डिसीज कशामुळे येतो किंवा त्याच्यावरती उपाय काय करायचे बघा. हार्ट डिसीज तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे पुस्तकामध्ये बघा, तुम्ही बघू शकता हार्ट डिसीज. तर हार्ट डिसीजला बघा अँजिओप्लास्टी फर्स्ट दिलेला आहे, अँजिओप्लास्टी, नंतर बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, नंतर तुम्हाला हार्ट ट्रान्सप्लांट दिलेला आहे, नंतर इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट म्हणजे स्टेंट टाकणं, नंतर इन्स्टॉलेशन ऑफ पेस मेकर म्हणजे पेसमेकर बसवणं. अशी वेगवेगळे ट्रीटमेंट्स ह्या याच्यावरती हार्ट डिसीजवरती आहे. तुम्ही या साऱ्यांची नावं ऐकली असतील बघा. सगळ्यांच्या इथंपर्यंत लक्षात आलेलं आहे. तर आता ऑलवेज रिमेंबरमध्ये बघायचं आहे. इच डिसीज हॅज स्पेसिफिक सायंटिफिक रिझन्स. प्रत्येक रोगाला एक विशिष्ट असं वैज्ञानिक कारण असतं. डिसीज डू नॉट ऑकर ड्यू टू डिवाइन क्युअर ऑर हेटिंग बाय एनीवन. तर दैवी प्रकोप किंवा इतर व्यक्तींच्या मत्सरामुळे हा रोग होत नाही किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला खूप तिरस्कार केला म्हणून आपल्याला कोणता रोग होत नाही. डिसीज कॅन बी क्युअर्ड बाय प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट अँड नॉट बाय चैटिंग मंत्रास और परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स. तर योग्य वैद्यकीय उपचार घेऊनच सगळे रोग बरं होतात. मंत्रतंत्र असतात, काय जादूटोणा वगैरे असतात, तर अशामुळे कोणताही रोग बरा होत
नाही. ऑलवेज रिमेंबर खाली फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. पहिल्यांदा 108 क्रमांकावर ॲम्ब्युलन्ससाठी फोन करा. चेक द कंसल्टेशन ऑफ पेशंट बाय शेकिंग द शोल्डर. कीप द पेशंट लाइंग ऑन द बॅक in horizontal position on hard surface and perform compression only life support COLS. In this, press the center of thorax for at least 30 times at the rate of 100 to 120 strokes per minute. तर या ठिकाणी हृदयविकाराचा जर झटका आला तर त्याच्यावरती प्राथमिक उपचार कोणते करायचे आहेत तर ते सांगितलेलं आहे. तर बघा पहिल्यांदा काय करायचं आहे 108 नंबरवरती क्रमांक ॲम्ब्युलन्सला कॉल करायचा आहे. ॲम्ब्युलन्सला कॉल केल्यानंतर जे रुग्ण आहे किंवा ज्या व्यक्तीला हार्ट अटॅक आलेला आहे तर त्या रुग्णाचे खांदे काय करायचे आहे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे की नाही हे तपासायचं आहे. मग शुद्धवरती तपासल्यानंतर रुग्णाला काय करायचं कडक पृष्ठभागावरती म्हणजे फळी वगैरे असते ना जाड तर त्याच्यावरती झोपवायचं आहे आणि झोपून शास्त्रशुद्ध पद्धतीनं रुग्णाच्या छातीवरती दाब द्यायचा आहे. आणि दाब दिल्यामुळे या सपोर्टमुळे कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट याला म्हटलं जातं. यामुळे एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीनं 30 वेळा छातीमध्ये बरोबर मध्यभागी दाबायचं आहे. आज इथंपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. जेवढं शिकवलंय तेवढा भाग सगळ्यांनी काय करायचा आहे वाचन करायचा आहे. थँक्यू.